नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, नुकताच एक माहिती समोर आली होती, म्हणजे घटक वाईज जिल्हा वाईज काही जागा जाहीर झालेल्या होत्या यंदाच्या पोलीस भरती, म्हणजे पोलीस भरती 2024-25च्या। तर त्याच्यामध्ये हा जो जागांचा आढावा होता, तर तो बघितला तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा यांची ही माहिती जाहीर झालेली आहे। तसंच ह्या ज्या जागा आहेत त्या 15,600 प्लस जागा येथे जाहीर झालेल्या आहेत। अजून या जागांमध्ये वाढ होऊ शकते, कारण कारागृह पोलीस शिपाईचे जे आहे ते अजून जाहीर झालेले नाही आहे, तर अजून ते पण प्लस पदे याच्यात ॲड होतील। आणि आता नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुण्यात 5 नवीन पोलीस ठाणे उभारण्याची घोषणा केली आहे। तर या नवीन ठाण्यांना लागणारी शिपायांची व पोलिसांची भरती याच्यात समावेश असणार आहे। तर त्याच्यासाठी पण मनुष्यबळाची गरज भासणार आहे, तेव्हाही अजून या पदांमध्ये वाढ होणार आहे। तर मग अजून ही पदं अजून वाढू शकताय पुढे। तर खूप मुलांचा विषय होता की बुवा आता वयमर्यादा यांचं काय होणार, वयमर्यादा ओलांडल्यांचं, की त्यांच्याही सुद्धा एक नवीन बातमी समोर आलेली आहे। तर त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ होणार आहे। वयमर्यादावर एक बातमी समोर आलेली आहे, तर किती वयापर्यंत त्यांनी सूट दिलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, पोलिसांची 15,631 पदे भरणार आहेत आणि वयोमर्यादा ओलांडल्यांनाही संधी या भरतीमध्ये मिळणार आहे। तर बघा बातमी काय आहे, आपण संपूर्ण बातमी पाहून घेऊया। महाराष्ट्र पोलीस दलात शिपायांची सुमारे 15,631 पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यासाठी 2024-25च्या पोलीस भरती प्रक्रियेत बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। या भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे। तर बघा, पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क वर्गातील आहेत। तसेच राज्यात पोलीस दलात 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे। पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावर राबविण्यात येणार असून त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्यास बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, येथे वयमर्यादा म्हणजे ज्यांचे वय हे झालेलं आहे त्यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे, पण किती वयोमर्यादापर्यंत संधी इथे दिली जाणार आहे असा फिक्स आकडा त्यांनी अजून सांगितलेला नाही आहे। म्हणजे पूर्ण नवीन फिक्स असा काही आकडा त्यांनी इथे मेन्शन केलेला नाही आहे। अशी नवीन अपडेट याच्यात येईलच जर त्यांनी एवढी घोषणा केलेली आहे वयमर्यादा ओलांडल्यांनाही संधी, तर नक्कीच यांना संधी मिळेल असं आपण धरून चालूया। पण फिक्स आकडा काय असणार आहे तो आपल्याला पुढे नक्कीच कळणार आहे। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।